नमस्ते एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? आणि आनंदी आहात ना? आनंदी राहा, खुश राहा आणि पॉझिटिव्ह सुद्धा राहा। आणि सोबतच फिट राहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आजचा व्हिडिओ होणार आहे खूपच जास्त महत्त्वाचा आणि खूप जास्त इंटरेस्टिंग अशा टॉपिक वरती आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे। का तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे माझा घसा थोडासा बसलेला आहे, माझी तब्येत थोडीशी बरी नाहीये, खोकला सर्दी वगैरे थोडंसं मी जाम झालेले होते, त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत असेल तर ते तुम्ही गोड मानून घ्या आणि व्हिडिओ एंड पर्यंत पहा। तर व्हिडिओ तर अपलोड केलेच पाहिजेत, मेहनत तर केलीच पाहिजे। आवाज बसलाय, आजारी पडले म्हणून शांत बसून चालणार नाहीये, त्यामुळे नक्की सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब सुद्धा करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग का होणार आहे, कारण तुम्हाला जर व्यायाम करायला वेळ नसेल, डाएट करायला वेळ नसेल, पण तरी सुद्धा तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल, पोटाची चरबी कमी करायची असेल, तर त्याच्यासाठी एक रामबाण असा उपाय म्हणजे मस्त अशी छान मस्त म्हणजे काम असतं तर ही एक मॅजिकल वेट लॉस पावडर आहे। त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही अशी वेट लॉस पावडर आहे जी बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट घेण्याची गरज नाही, बाहेर पैसे घालवायची गरज नाही आणि खूप जास्त गोष्टी विकत आणण्याची सुद्धा गरज नाही, कारण फक्त 3च गोष्टींपासून आपण ही मॅजिकल वेट लॉस पावडर बनवणार आहोत, जी तुमच्या घरातच असलेल्या गोष्टींपासून म्हणजे फक्त तुम्हाला तुमचा मसाल्याचा डब्बा उघडायचा आहे आणि त्याच्यातले हे 3 इन्ग्रेडियंट्स तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि त्याच्यापासूनच आपण बनवणार आहोत आपली मॅजिकल वेट लॉस पावडर, जी तुम्हाला रोज सकाळी उपाशी पोटी पाण्यामध्ये घालून प्यायची आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ड्राफ्टिक चेंज तुमच्या वजनामध्ये झालेला दिसेल। 10च दिवस मध्ये, फक्त 10 दिवसात तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी, तुमचं वजन हे नियंत्रित झालेलं 1 ते 2 किलो कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला दररोज ही पावडर 1 चमचा पावडर घ्यायची आणि 1 मोठा ग्लास गरम पाण्यामध्ये ती टाकायची आहे आणि ती तुम्हाला दररोज ते पाणी तुम्हाला उपाशी पोटी सकाळी प्यायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला वजन कमी व्हायला, फॅट लॉस व्हायला, वेट लॉस व्हायला मदत होणार आहे। हल्ली काय झालंय, गॅसेस, ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन किंवा पोट फुगणं यासारख्या बऱ्याच समस्या आपल्याला होत असतात। मग त्याच्यावरती सोल्युशन काय? कधी कधी आपल्याकडून अरबट चरबट उबड धुबड काहीही भरपूर प्रमाणात सारखं सारखं खाल्लं जातं, ज्याच्यामुळे गॅस होतो, ब्लॉटिंग होतं, इन्फ्लामेशन होतं, पोट फुगल्याची समस्या वाढते किंवा पोट वगैरे साफ होत नाही। तर त्या सगळ्यावरती रामबाण उपाय हाच आहे की हे 3 इन्ग्रेडियंट कोणते आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत। तर हे 3 इन्ग्रेडियंट कोणते आहेत? पहिलं आहे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये नेहमीच अवेलेबल असणारं आणि खूप जास्त आयुर्वेदिक असा गुणधर्म असलेला ओवा। तर ओवा तुम्हाला माहितच आहे, पोट साफ करण्यासाठी किंवा पोट फुगलं असेल किंवा पोटामध्ये गॅस झाला असेल तर ओव्याचं पाणी लहान मुलांना देखील दिलं जातं। सोबतच आपण सुद्धा ओवा पाण्यामध्ये घालून पीत असतो, ज्याच्यामुळे वेट लॉस होतं, गॅसेसचे प्रॉब्लेम्स, इन्फ्लामेशन, ब्लॉटिंगचे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि पोट साफ व्हायला देखील मदत होते। तर हे झालं पहिलं इन्ग्रेडियंट। दुसरं जे आहे ते म्हणजे सौंफ, म्हणजेच आपली बडीशेप। तर बडीशेपचे सुद्धा वेगळे गुणधर्म आहेत, जसं की आपल्याला माहीतच असेल, जेवण झाल्यानंतर आपण बऱ्याचदा बडीशेप खाणं प्रेफर करतो। तर ते का? तर बडीशेपने सुद्धा आपलं पचन चांगलं होतं, मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याचं कारण सुद्धा तेच आहे की आपलं खाल्लेलं अन्न पचतं आणि बडीशेपमध्ये असे बरेच गुणधर्म आहेत, ज्याच्यामुळे पोट साफ झालं तर किंवा पचन चांगलं झालं तर आपोआपच आपली पोटाच्या बाजूची चरबी जी आहे ती वाढणार नाहीये, कमी होणार आहे आणि सोबतच तुम्हाला वजन कमी करायला देखील मदत होणार आहे। तर हे झाले आपले 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट। त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे जिरं। ठीक आहे, तर बऱ्याच माझ्या वेट लॉस डाएट प्लॅन मध्ये मी भरपूर लोकांना शेअर केलेले आहे ते म्हणजे जिऱ्याचं वॉटर।
तर जिऱ्याचे सुद्धा त्याचे वेगळे बेनिफिट आहेत. पचन चांगलं करतं, मेटाबॉलिझम बूस्ट करतं, सोबतच चयापचय आपलं चांगलं झाल्यामुळे आपलं वजन देखील कमी व्हायला मदत करतं आणि फॅट्स जे असतात आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्राचे फॅट्स ते कमी करायला जिऱ्याचं पाणी आपल्याला हेल्पफुल ठरतं. तर मग जिरं आपल्याला वापरायचं आहे, हे 3 इन्ग्रेडियंट वापरायचे. तर याच्यापासून आपल्याला पावडर तयार करायची आणि ही पावडर दररोज तुम्हाला 1 चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये घ्यायची आणि हे तीनही एकदम आयुर्वेदिक नैसर्गिक गुणधर्म असलेले घटकाची पावडर ऍड करून रोज तुम्हाला घ्यायची, ज्याने तुमच्या बॉडीमध्ये झालेला एकदम डिफरन्स तुम्हाला फक्त आणि फक्त आठवड्यात दिसून येणार आहे. सोबतच तुमचे पोटाशी रिलेटेड कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर झालेल्या तुम्हाला नक्कीच दिसतील. तर मग आता काय करायचंय, हे तीनही इन्ग्रेडियंट तुम्हाला घ्यायचे आहेत. आता तुम्हाला कितीची पावडर बनवून ठेवायची त्यानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी घ्या. सगळं तुम्हाला सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचे तीनही इन्ग्रेडियंट, ठीक आहे. आणि मग त्याची आपल्याला पावडर तयार करायची. आता तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर उत्तम, नसेल तर स्टीलच्या याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. नॉनस्टिक शक्यतो वापरायचं नाही. तर आता काय करायचं, हे तीनही मेजरमेंट तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे. म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये 1-1 वाटी जर तुम्ही घेतली तर 1-1 वाटी घ्यायची आहे आणि हे तीनही तुम्हाला एकत्र करून पॅनमध्ये म्हणजे तुमच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित थोडंसं स्मेल छान येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे तीनही इन्ग्रेडियंट भाजायचे. याच्यासाठी आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, जिरं वगैरे असं बऱ्याच गोष्टी असतात ज्या म्हणजे अशा वाळून जातात किंवा ओलसरपणा वस्तूंमध्ये येतो. तर थोडंसं भाजल्यानंतर मिक्सरला वाटायला सुद्धा तुम्हाला ते सोपं जाईल आणि बारीक अशी पावडर होईल. कारण हे आपल्याला गाळून प्यायचं नाही, डायरेक्ट प्यायचंय, त्यामुळे शक्यतो त्याची बारीक पावडर झाली पाहिजे, हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. तर छान तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवते, छान तुम्हाला गोल्डन असा थोडासा कलर येईपर्यंत थोडंसं त्याला भाजून घ्यायचंय आणि नंतर गार होऊ द्यायचंय आणि थंड झाल्यानंतर ही पावडर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त बारीक अशी त्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि ही पावडर तुम्ही 1 महिना 2 महिने आरामात डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. पण शक्यतो तुम्ही 15-20 दिवसांसाठी, महिन्याभरासाठी बनवून ठेवा आणि पुन्हा जेव्हा लागेल तेव्हा पुन्हा बनवा. ते बेटर राहील. फ्रेश यूज करायला येईल आणि खूप जास्त बनवायला कष्ट सुद्धा नाहीयेत, इझिली बनून जाते. त्यामुळे मग अशा पद्धतीने पावडर तुम्ही बनवून ठेवा आणि डेली तुम्हाला ते मॉर्निंगमध्ये उपाशी पोटी घ्यायचंय हे ड्रिंक. आणि चेंज जो तुमच्या शरीरामध्ये येणार आहे तो माझ्यासोबत तुम्हाला कमेंटमध्ये शेअर करायचा आहे. एकदम बेस्ट असा रिझल्ट देणारी ही पावडर आहे. ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन सगळं दूर करते आणि ज्यामुळे पोटाची चरबी जी आहे ती नाहीशी होते. पोट स्लिम दिसतं, तुम्ही छान फिट दिसता आणि तुमच्या आवडीचे कपडे तुम्हाला व्यवस्थित फिट येतात आणि घालता सुद्धा येतात. अजिबात ओबडधोबड चरबी तुमची कुठेही दिसणार नाही. तर नक्की हे ड्रिंक तुम्ही ट्राय करून बघा. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर सोबत, फ्रेंड सोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर अर्थातच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच गाईड करत असते. तर आता सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये एक सुंदरसा डाएट प्लॅन देणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे. याच्यासोबत तुम्ही फॉलो केला तर अजूनच चांगले रिझल्ट मिळतील. सोबत एक्सरसाइजेस सुद्धा आहेत आपल्या चॅनलवरती, त्याच्या सुद्धा लिंक्स देते. तर जाऊन नक्की चेक करा आणि नक्की हे सगळं रुटीन फॉलो करा आणि मला कळवा तुमच्या वजनामध्ये किती चेंज झाला आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय बाय.